गुड इव्हनिंग, वेलकम टू कोकण पल्स. आजचा दुसरा दिवस आहे आमचा भात कापणीचा. तर आता सकाळपासून दोन्ही कोपरे अर्धे अर्धे झालेले आहेत. भयंकर ऊन आहे, त्यामुळे मी फक्त 10 मिनिटासाठीच जाते. हे कालपासून सुरुवात केलेली. आणखी एक बाई उद्या येणार आहे, कारण मला एवढं दोघांना नाही होणार आहे. त्या कोपऱ्यात मावशी आहे. मला अजून उद्या एक वाजेल. उद्यापर्यंत हे सगळं पूर्ण करायचं आहे कापून. मावशी इकडे बघ, हात करायचा. हे मावशी आता आज आले भात कापायला. मावशीने एवढं कापलं सगळं. थोडंसं बाकी आहे, होईल उद्यापर्यंत. नवीन स्टाईल ओढणी बांधली मस्तपैकी. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सर्वांना सुख समृद्धीची, आरोग्यदायी आणि आनंदाची जाऊ. बाय. आम्ही ना हे प्लास्टिक ना असं बांधून ठेवलं होतं, खिडकीला असं लटकून ठेवलं होतं, कारण ते भातासाठी आम्ही फक्त वापरतो. तर आता भात जोडणी करायची आहे ना, म्हणून ते आम्ही त्याला खाली ओपन केलं ना, तेव्हा आतमध्ये बघा छोटं सापाचं पिल्लू दिसलं, आणि ते विषारी आहे. त्याला पकडलं आणि सोडून दिलं. ब्राह्मण लोक मारत नाहीत, बघितले ना. ब्राह्मण नाही मारत, त्यांना चावत नाही म्हणून. कोणी हे आता आमचा अर्ध्या कोपऱ्याचा आणला इकडे, कारण पावसाचा भरोसा नाही म्हणतात. मग जेवढं काल कापलेलं ना ते आज वाळलंय, ते तर आज आणलं. इकडे हे ठेवणार, आणि त्या बाजूला हे काळं गाव आहे ना भात, हे वालं काळं, ते त्या बाजूला ठेवणार. आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना, काळं त्याचं तूस आहे, आतमध्ये पांढरा भात आहे. हां, तर आज जेवढे होणार तेवढं भरणार, आणि उद्या आम्ही जाणार बॅक टू होम. अरे वा, किती झाले ह्याच्यात? 4. ही तुझे ना अंगाला लागतात, म्हणून असं शर्ट घालावा लागतो, लांब हाताचा शर्ट. जसं ह्या साईडला हे असे दाणे ठेवलेत, आणि मग असं इथून असं ओढायचं, दाखव ओढून ओढायचं असं, आणि असं झोडायचं. एकदा तयार झालेलं भात घरी आणायला खूप छान वाटतं. एवढ्या दिवसांची मेहनतीचं आता हे फळ आहे. एक साप सुद्धा दिसला आम्हाला इथे प्लास्टिकमध्ये, मस्तपैकी वेटोळं करून बसलेला. पण त्याला मी मारलं नाही, त्याला असं एका डब्यात भरलं आणि बाहेर सोडलं. चला बाय. मी आणते आता, जाऊन दे.
ह्या शेंगा ऊन पण लागेल ना बोंबींना.